everyone, welcome back to Jimu's Chemistry, an online platform that will definitely make your chemistry your chemistry. लास्ट पार्ट मध्ये मी तुम्हाला एन्थॅल्पी म्हणजे काय सांगितलं आणि त्यापूर्वीच्या पार्ट मध्ये मी तुम्हाला इंटरनल एनर्जी म्हणजे काय सांगितलं. बघा आठवतं का, हीच ट्रेंड होती. पहिला मी तुम्हाला इंटरनल एनर्जी काय आहे म्हणून सांगितलं. तर एखाद्या सिस्टीमची इंटरनल म्हणजे स्वतःची आतली एनर्जी जर चेंज करायची असेल तर दोन वेनं चेंज करू शकतो. एक तर हीट क्यू किंवा वर्क डन डब्ल्यू. स्मॉल क्यू कॅपिटल क्यू काहीही चालतं. त्यानंतर यालाच मी म्हटलं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणायचं. आणि मग मी वेरियस प्रोसेसेससाठी तुम्हाला फर्स्ट लॉ शिकवला. आयसोथर्मल, आयसोबॅरिक, ॲडियाबॅटिक, आयसोक्लोरिक. त्यातला मी कॉन्स्टंट प्रेशर म्हणजेच आयसोबॅरिक साठी जेव्हा इक्वेशन लिहित होते तेव्हा मला फायनल इक्वेशन काहीतरी मिळाली. क्यूपी इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. आणि हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशरलाच मी काय म्हणायचे, एन्थॅल्पी म्हणायचे. आय गेस इथपर्यंत कव्हर आहे. एन्थॅल्पी एच म्हणजेच काय असतं, तर इट इज नथिंग बट हीट. एन्थॅल्पी आणि हीट मध्ये काही फरक नाही, फक्त कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर जेव्हा कॉन्स्टंट आहे, जसं की ॲटमॉस्फिअरिक प्रेशर आपल्यावरती किती असतं, 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, जे की कॉन्स्टंट आहे. या कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला जी काही हीट आहे त्या हीटला फक्त नाव बदललं मी आता आणि काय म्हणणार, एन्थॅल्पी. आता हीच एन्थॅल्पी वेरियस प्रोसेसेस साठी बघायची आहे, वेरियस फिजिकल ट्रान्झिशन्स साठी बघायची. म्हणजे काय फिजिकल ट्रान्झिशन्स म्हणजे काय, सॉलिड स्टेटचं लिक्विड स्टेट होणं, दिस इज फिजिकल ट्रान्झिशन. लिक्विड स्टेटचं गॅशियस स्टेट होणं, स्टेट बदलते. येस, एखाद्या सबस्टन्स आपल्या स्टेट सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा कन्वर्ट होतो त्याला काय म्हणायचं, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्झिशन. स्टार्ट करूया मग. पहिलं सॉलिड टू लिक्विड एखादा सबस्टन्स चेंज होत असेल तर हा सबस्टन्स जेव्हा आपली फेज ट्रान्सफर करतो किंवा फेज ट्रान्झिशन करतो, चेंज करतो, तेव्हा जे काही एनर्जी चेंजेस येणार आहे त्यालाच काय म्हणणार मी, चेंज इन एन्थॅल्पी ड्युरिंग द प्रोसेस व्हेन द सबस्टन्स चेंजेस फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. चला बघूया काय आहे, बोर्ड रफ करते. सो पहिला 3 फेजेस कोणते आहेत तुमच्याकडे, सॉलिड can convert into liquid, back reversible पण होऊ शकतं, and can convert further into gaseous state. बरोबर आहे, या 3 फेजेस मध्ये तुम्ही ट्रान्झिशन करू शकताय. सो मी पहिलंच हेडिंग काय देते बघा, तुम्ही पण तुमच्या नोटबुक मध्ये द्या, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. एन्थॅल्पी म्हणजे हीट चेंजेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. एन्थॅल्पी ऑफ कोणाची बघायची आहे, फ्युजनची. फ्युजन म्हणजे काय, आधी रिप्रेझेंट कसं करायचं बघा. एन्थॅल्पी मी तुम्हाला सांगितलं कधी एच फाइंड करत नाही आपण, काय फाइंड करतो, डेल्टा एच. बट हा डेल्टा एच कोणाचा आहे, डेल्टा एच आहे फ्युजनचा. म्हणून मी इथं काय लिहिणार, फक्त बेसला, डेल्टाच्या बेसला लिहायचं FUS. सो रिप्रेझेंटेशन कसं झालं, डेल्टा फ्युजन FUS ऑफ एन्थॅल्पी. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन असं म्हणायचं याला. मग फ्युजन म्हणजे काय आहे, तर जेव्हा एखादा सबस्टन्स सॉलिड स्टेट मधून कन्वर्ट होऊन लिक्विड स्टेट मध्ये जात असेल तर या फेज ट्रान्झिशनला, या फेज ट्रान्सफॉर्मेशनला फ्युजन असं म्हणतात. काय झालं, सॉलिडचा लिक्विड झाला म्हणजेच फ्युजन झालं. म्हणजेच काय झालं, फ्युजन. तर चला बघूया, एक्झाम्पल घेऊया वॉटरचं. जर वॉटर तुमचा सॉलिड स्टेटमध्ये म्हणजे काय आहे, आईस आहे, आणि तो चेंज झाला, त्यांनी फेज चेंज केली आणि तो लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला. आता ही प्रोसेस झाली म्हणजे काय झालं, फ्युजन झालं तुमच्या वॉटरचं. आणि हे फ्युजन होताना जे काही एनर्जी चेंजेस झाले ते डिनोट करायचे डेल्टा FUSH. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन आणि ती किती असते, तर प्लस 6.01 किलो जूल मोल इनवर्स. मला व्हॅल्यू काय लिहिले, प्लस 6.01 इतकी एनर्जी, इतकी किलोजूल, 6 किलोजूल जवळपास एनर्जी तुमचा सॉलिडचा मॉलिक्यूल प्लस साइन म्हणजे काय, गेन करतो. ही एनर्जी गेन केल्यानंतर, ही एनर्जी घेतल्यानंतर तो सॉलिड स्वतःची फेज चेंज करून आता कुठे येतोय, लिक्विड फेज मध्ये येतो. लक्षात आलं, या लाईनचा अर्थ काय होता, सॉलिडचं लिक्विड कन्वर्ट झालं, सॉलिड वॉटर लिक्विड वॉटर मध्ये कन्वर्ट झालं. बट हे कन्वर्ट होताना या सॉलिड सबस्टन्सनी 6.01 इतकी एनर्जी आत गेन केली. बट इथे स्पेसिफिकली सांगावं काय लागतं, टेम्परेचर अँड प्रेशर. तर प्रेशर काय, ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड ॲट टेम्परेचर. टेम्परेचर किती असणार आहे याचं, 0 डिग्री सेल्सिअस.
ओके, मग डिफाईन कसं करू शकते मी एन्थाल्पी ऑफ फ्युजनला? बघा, द एनर्जी चेंजेस that accompanies when 1 mole of solid is converted into, जेव्हा 1 मोल सॉलिड कन्वर्ट झालाय इनटू कशामध्ये? इट्स लिक्विड फॉर्म, किंवा 1 मोल ऑफ लिक्विड फॉर्म, इट्स लिक्विड फॉर्म. बघा काय डेफिनेशन लिहिली, द एनर्जी चेंजेस जे काही झाले कधी, दॅट अकंपनीज किंवा व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू इट्स लिक्विड फॉर्म ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. ॲटमॉस्फिअरचं प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे, ॲट कॉन्स्टंट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर अँड मेजर काय आहे? विदाउट चेंज इन टेम्परेचर. म्हणजेच कॉन्स्टंट टेम्परेचर, कॉन्स्टंट प्रेशर, विदाउट चेंज इन टेम्परेचर, विदाउट चेंज इन टेम्परेचर. पुढेच लिहिते. गॉट इट? म्हणजे याच इक्वेशनच्या समोर तुम्हाला काय लिहावं लागतं? डेल्टा एन्थाल्पी फॉर फ्युजन इज प्लस 6.01 किलो जूल मोल इनव्हर्स. ही त्याची व्हॅल्यू झाली, बट टेम्परेचर मेन्शन करावं लागणार. टेम्परेचर काय होतं याच्यात या प्रोसेससाठी? इट वॉज 0 डिग्री सेल्सिअस. गॉट इट? ओके. आता मला सांगा, जसं मी सॉलिडचं लिक्विड कन्वर्ट केलंय, मी बॅक पण करू शकते. माझा लिक्विडचं कन्व्हर्जन मी सॉलिड मध्ये सुद्धा करू शकते. येस मॅम, करू शकते. चला इक्वेशन लिहूया. वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये, आता मी काय करायले? वॉटर सॉलिड फॉर्म मध्ये. मग ही पण एक फिजिकल प्रोसेस आहे. लिक्विडचं सॉलिड करणं सुद्धा एक फिजिकल प्रोसेस आहे. काय म्हणू शकता तुम्ही जर तुमच्या लिक्विडचा सॉलिड होतोय तर? फ्रीजिंग. या प्रोसेसला काय म्हणतो? फ्रीजिंग. सो डेल्टा फ्रीजिंग एन्थाल्पी इज इक्वल टू, ती किती असणार आहे? नॉर्मल जी प्रोसेस होती त्याला पॉइंट प्लस 6.01 होतं. जर प्रोसेस रिव्हर्स झाली असेल तर एन्थाल्पीची साइन पण रिव्हर्स करायची. काय असणार मग? -6.01. युनिट सेम राहणार, किलो जूल मोल इनव्हर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. सो ही प्रोसेस होती फ्युजन, जेव्हा सॉलिडचं लिक्विड झाला, आणि फ्रीजिंग म्हणजे काय? लिक्विडचं सॉलिड होणं. सो दिस वॉज एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ फ्रीजिंग. व्हॅल्यूज बघा, प्लस 6.01 किलो जूल मोल इनव्हर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. फ्रीजिंग म्हणजे उलटी प्रोसेस आहे, सो एन्थाल्पीची साइन फक्त चेंज करायची. या रिॲक्शननं मला सांगितलं, सॉलिडचं लिक्विड होताना, जर तुमची सिस्टीम कोण आहे? सॉलिडचं लिक्विड होताना सॉलिड सबस्टन्स एन्थाल्पी पॉझिटिव्ह दाखवते. म्हणजे काय? हीट गेन होते. आणि इथं मायनस साइन आहे म्हणजे काय? लिक्विड सबस्टन्स हीट रिलीज करून सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो. स्क्रीनशॉट करून घ्या, एकदम सिंपल आहे. व्हॅल्यू लिहून घेऊ. चला, एन्थाल्पी ऑफ फ्युजन किती होतं वॉटरसाठी? इट इज प्लस 6.01 किलो जूल मोल इनव्हर्स. फ्रीजिंग साठी फक्त काय करणार तुम्ही? साइन चेंज करणार. चला स्क्रीनशॉट करून घ्या. सेकंड प्रोसेस ज्याचं नाव असणार आहे एन्थाल्पी ऑफ आता मला लिक्विडचं गॅस करायचं असेल. लिक्विडचं गॅस म्हणजे पाण्याचे वेपर करतोय आपण, दॅट इज एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. मग कसं डिफाईन करणार तुम्ही या प्रोसेसला? मग आधी इक्वेशन लिहून घेऊया. वॉटर आहे तुमचा, वॉटरचं फॉर्म कुठला आहे? लिक्विड. मला कन्वर्ट करायचंय कशामध्ये? वॉटर इन इट्स गॅशियस फॉर्म. गॅशियस म्हणजेच कोणता फॉर्म रे? वेपर फॉर्म मध्ये. लिक्विडचं मला गॅस म्हणजेच वेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. हे करण्यासाठी जी मला एनर्जी लागली, जी मला एन्थाल्पी लागली, त्याला मी डेल्टा एच लिहिणार. पण प्रोसेस कोणती आहे? वेपरायझेशन. म्हणून फक्त बेसला काय लिहायचं? डेल्टा VAP. आणि ती किती असणार आहे? तर इट इज प्लस 40.01 किंवा 40 किलो जूल मोल इनव्हर्स. आणि मी काय म्हटलं? नेहमी टेम्परेचर जे काही असेल ते मेन्शन करायचं. सो ॲट 100 डिग्री सेल्सिअस.
कारण पाण्याचं तुम्ही वेपर करताय, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. सो टेम्परेचर किती झालं इथे 100 डिग्री सेल्सिअस. आता काय डिफाइन करू शकतो तुम्ही एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. सो एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन इज डिफाइंड as energy changes that accompanies when 1 mole of liquid is converted into its gaseous state or gaseous form at constant pressure. हे नॉर्मल तुमचं कॉमन वर्ड राहणार. ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कारण मी आयसोबॅरिक प्रोसेस पासून पुढे आले. ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड विदाउट चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर मध्ये बदल नाही करायचा. विदाउट चेंज इन टेम्परेचर. येस. सो यालाच काय म्हटलं एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. आता मी तुम्हाला काय करते 100 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं असताना लिक्विडचं गॅस कन्व्हर्जन होताना तुमची सिस्टीम प्लस 40 किलोजूल प्लस का आलं, कारण लिक्विड सिस्टीमने एनर्जी गेन केली आहे. सो लिक्विड सिस्टीम एनर्जी गेन करते आणि फेज चेंज करून कुठल्या स्टेटमध्ये जाते गॅशियस. सिमिलरली बघा मी आणखी काय म्हणू शकते वॉटर इन इट्स लिक्विड फॉर्म चेंजेस टू वॉटर इन इट्स गॅशियस फॉर्म. मेन वर्ड इथे काय असतो रे 1 मोल. 1 मोल साठी आपण लिहित असतो 1 मोल पाण्याचा जेव्हा 1 मोल वेपर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय तेव्हा एनर्जी चेंजेस आहेत 40 किलो जूल मोल इनवर्स. सो आता लिक्विड आणि गॅस तर सेम आहे, फक्त मी काय लिहितीये बघा डेल्टा वेपरायझेशन एन्थाल्पी इज इक्वल टू 44 किलो जूल समथिंग असते 44 किलो जूल मोल इनवर्स. हे कधी ॲट 100 डिग्री ॲट 25 डिग्री सेल्सिअस. 100 तर वरतीच लिहिले. 100 डिग्री सेल्सिअसला एनर्जी चेंजेस आहेत ते 40 किलो जूल आहेत. 25 डिग्री सेल्सिअसला जे आहे ते 44 किलो जूल मोल इनवर्स आहेत. लक्षात आलं? ओके. आता उलटी प्रोसेस बघूया. गॅसचं पण मी लिक्विड करू शकते का? येस करू शकतोय. जर गॅशियस फॉर्म लिक्विड करतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वेसल घेतलंय, त्या वेसलमध्ये पाणी बॉईल करायला. पाणी बॉईल करताना जे एनर्जी चेंजेस झालेले 100 डिग्री सेल्सिअसला ते किती होते बघा प्लस 40 किलो जूल मोल इनवर्स इतकी हीट एनर्जी चेंजेस होतात त्याच्यामध्ये. इतकी हीट प्लस आहे म्हणून काय सिस्टीम गेन करते. आता काय झालं तुम्ही गॅस बंद केला, सगळे वेपर्स बनले जातील. वेपर्स तुमचा वेसल क्लोज आहे सो त्या ज्या प्लेटला जाऊन चिटकतील आणि परत खाली कंडेन्स होतील. बरोबर आहे. तुम्ही वेसल घेतलंय क्लोज वेसल आहे, पहिलं बॉईल केलं गॅस बंद केला, वेपर्स मध्ये कन्वर्ट होऊन वेसलला जाऊन ते थटणार वेपर्स ड्रॉपलेट मध्ये कन्वर्ट होऊन परत लिक्विड फॉर्म मध्ये त्यांचं काय व्हायला लागतं कंडेन्सेशन व्हायला लागतं. याचाच अर्थ मी परत गॅसचं कन्व्हर्जन माझ्या लिक्विड मध्ये करू शकते आणि या प्रोसेसला काय म्हणायचं असतं कंडेन्सेशन. सो बघा मी इथं लिहिते जर माझा 1 मोल ऑफ गॅस कन्वर्ट झाला असेल 1 मोल ऑफ लिक्विड मध्ये तर ही प्रोसेस असते कंडेन्सेशन. आणि याच्या वेळी जे एनर्जी चेंजेस होतात काय लिहू शकते मी डेल्टा कंडेन्सेशन एन्थाल्पी. डेल्टा एच तर कॉन्स्टंट आहे. हो डेल्टा एच माहिती आहे असंच लिहायचं असतं. बट प्रोसेस कशी झाली गॅस टू लिक्विड या प्रोसेसला कंडेन्सेशन म्हणतात. आता काय होतं बघा लिक्विडचं गॅस होताना प्लस साइन आहे, गॅसचं लिक्विड होताना काय करणार आपण फक्त मायनस साइन देणार. जर टेम्परेचर तुम्ही 100 डिग्री सेल्सिअस बद्दल बोलत असाल तर साइन उलटी करा 100 डिग्री सेल्सिअसची जी काय असेल. सो 40.7 काहीतरी ऑन अँड ॲव्हरेज असते किलो जूल मोल इनवर्स. सो या टेंटेटिव्ह व्हॅल्यूज आहेत पण मेजर जो मॅग्निट्यूड आहे तो बघा इथे प्लस 40 आहे इथे मायनस 40 आहे. टेम्परेचर कोणता आहे कॉन्स्टंट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. बघा या पूर्ण प्रोसेसच्या वेळी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे मी चेंज केलं नाही सो कॉन्स्टंट टेम्परेचर. ही जेव्हा प्रोसेस व्हायला लागली मी टेम्परेचर 25 ठेवलेलं, या प्रोसेसच्या वेळी 25 आहे टेम्परेचर कधीही चेंज नाही. ही दुसरी प्रोसेस आहे या पूर्ण प्रोसेसच्या वेळी 100 डिग्री सेल्सिअस. उलट केलं ॲट 100 डिग्री सेल्सिअस तर साइन पण फक्त एन्थाल्पीची मी चेंज केली.
जेव्हा गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा फक्त नाव द्यायचं कंडेन्सेशन आणि सिम्बॉल आहे डेल्टा CONH. क्लिअर झालं आता हे पण. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ कंडेन्सेशन. कधी जेव्हा 1 मोल सबस्टन्स आपली फेज चेंज करतो, सॉलिड टू लिक्विड केला 1 मोल इम्पॉर्टंट आहे, सॉलिड टू लिक्विड केला तर फ्युजन, लिक्विड टू गॅस केला तर वेपरायझेशन, गॅस टू लिक्विड केला तर कंडेन्सेशन आणि लिक्विड टू गॅस मागा येत असेल तर फ्रीजिंग. सो नावं लक्षात ठेवा, सिंपल आहे. व्हॅल्यूज लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चला लिहूया. 100 डिग्री सेल्सिअसला वेपरायझेशन ऑफ वॉटर किती होतं? इट वॉज प्लस 40 किलोजूल मोल इनवर्स. किलोजूल मोल इनवर्स, इजंट इट? येस. ॲट 25 डिग्री सेल्सिअस किती होतं? 44 किलोजूल मोल इनवर्स. 44 किलोजूल मोल इनवर्स. येस. आणि जर तुम्हाला उलट विचारलं तर फक्त साइन चेंज करून लिहायचं. ही व्हॅल्यू 100 डिग्री सेल्सिअसला आहे. लुक हियर, ही 100 डिग्री सेल्सिअसची आहे, ही 25 डिग्री सेल्सिअसची आहे. सो तुम्ही जर रिव्हर्स करणार असेल प्रोसेस जसं की कंडेन्सेशन, तर कंडेन्सेशन किती डिग्री सेल्सिअसला केलंय बघायचं आणि त्याची एन्थाल्पीची साइन फक्त मायनस मध्ये टाकायची. येस, ओके. चला स्क्रीनशॉट करा. नेक्स्ट बघूया आता सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन गॅसमध्ये, ज्यालाच आपण सब्लिमेशन म्हणतो. ठीक आहे. प्रोसेस नंबर 3, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे सब्लिमेशन म्हणजे काय? सॉलिड सबस्टन्स जेव्हा कन्वर्ट होतो डायरेक्टली गॅसमध्ये, लिक्विड फेज मध्ये न जाता गॅसमध्ये गेला तर या प्रोसेसला आपण सब्लिमेशन म्हणतो. कोणते 2 सबस्टन्सेस तुम्हाला माहिती आहेत की जे सब्लिमेशन करतात? कॅम्फर, कापूर, नॅफ्थॅलिन, डांबरगोळी. सो हे 2 गोष्टी जे काही आहेत सब्लिमेशन करतात, म्हणजे डिरेक्टली त्या गोळ्या असतात सॉलिड फॉर्म मध्ये. तुम्हाला लिक्विड कन्व्हर्जन दिसतं का? नाही. थोड्या दिवसानंतर त्या गायब होतात. गायब होतात म्हणजे काय? त्या डायरेक्ट सॉलिड मधून गॅसमध्ये कन्वर्ट झालेल्या असतात. सो अशा प्रोसेसेस होत असताना एनर्जी चेंजेस काय होतात तेच म्हणजे काय? एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सो मी कसं डिफाइन करू शकते बघा. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन इज डिफाइंड ॲज energy changes that accompanies conversion of 1 mole नेहमी लक्षात ठेवायचं. 1 mole of solid substance directly into converts 1 mole of substance, your solid substance, directly into its gas phase. Is called as, नाही, मेन शब्द काय होता? at constant pressure without changing temperature full stop. is called म्हणायचं नाही कारण मी स्टार्ट कशाने केलता? is defined as. Enthalpy of sublimation is defined as energy changes that accompanies conversion of 1 mole, word important है, 1 mole of solid into gaseous phase at constant pressure constant है and without change in temperature. तर मग लिहिणार कशी हीच इक्वेशन? जर मी वॉटर साठी लिहायचं ठरवलं तर वॉटर इन इट्स सॉलिड फेज goes to water in its liquid phase. डेल्टा प्रोसेस कोणती आहे? सब्लिमेशन. सो बेसला लिहायचं SUB. एन्थाल्पी इज इक्वल टू, आता ही प्रोसेस होत असताना जे एनर्जी चेंजेस होतात किती होतात ते? प्लस 51.08 किलोजूल मोल इनवर्स. टेम्परेचर किती आहे याचं पण? ॲट 0 डिग्री सेल्सिअस. सो 0 डिग्री सेल्सिअसला जर सॉलिड वॉटर मध्ये कन्वर्ट होतात, ही पूर्ण प्रोसेस होताना सॉलिड गॅशियस फॉर्म मध्ये, सॉलिडचा कुठला फॉर्म? गॅशियस फॉर्म. सो सॉलिडचे डिरेक्ट गॅस मध्ये कन्वर्ट होत असेल तर तुमचं जे काही एनर्जी चेंजेस झाले ते किती झाले? 51.08. पण मी जस्ट सांगितलं, तुम्हाला माहिती असणारे 2 सबस्टन्स डायरेक्टली सब्लिमेशन करतात म्हणजे कॅम्फर आणि नॅफ्थॅलिन. पाणी असा डायरेक्ट जाणार आहे का गॅसमध्ये? नाही. तुम्हाला लिक्विड फॉर्म दिसणार आधी. सॉलिडचा आधी काय होणार? लिक्विड होणार आणि लिक्विडचा गॅस होणार. सो काही सबस्टन्सेस असतात की जे काय करतात?
डायरेक्ट सब्लिमेशन, डायरेक्ट सब्लिमेशन कुठले कुठले मॅम? तर आता सांगितलेलं कॅम्फर आणि नॅप्थॅलिन. सो याच्यामध्ये डायरेक्ट स्टेज कशी होते? सॉलिड टू गॅस. बट जर आपण वॉटर कन्सिडर करत असेल तर वॉटर काय करणार? दोन फेज मध्ये जाणार. वॉटरचा आधी सॉलिड फॉर्म असणार, तो वॉटरचा लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. आणि आपण बघितलं सॉलिडचा लिक्विड म्हणजे कोणती एन्थाल्पी? डेल्टा फ्युजन. एन्थाल्पी ऑफ फ्युजन सॉलिडचा लिक्विड होणार. पार्ट नंबर 1. सो इथं काय व्हॅल्यू होती बघा? +6.01 ऍट किंवा किलो जूल मोल इनवर्स. किती टेम्परेचरला बघितलेलं आपण? हे ऍट 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला चाललंय आपलं हे सगळं. येस. आणि मग हाच लिक्विड कशात कन्वर्ट होणार? सो वॉटर इन इट्स लिक्विड फॉर्म आता कशात कन्वर्ट होणार? वॉटर इन इट्स गॅशियस फॉर्म. सो या दोन स्टेप मध्ये सबमिलेशन होतं. वॉटरचं डायरेक्ट सॉलिड गॅस मध्ये होत नाही, तर सॉलिड आधी लिक्विड मध्ये जाणार. ही प्रोसेस करण्यासाठी त्याला +6 किलो जूल मोल इनवर्स इतकी एनर्जी लागली 0 डिग्री सेल्सिअसला. त्यानंतर हे पाणी किंवा लिक्विड फॉर्म गॅस मध्ये कन्वर्ट होणार. लिक्विडचा गॅस झाला. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. सो डेल्टा VAPH इज इक्वल टू किती असणार आहे याची व्हॅल्यू? 45.07 किलो जूल मोल इनवर्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस. 45.07 किलो जूल. ओके. सो दोन्हीच्या वेपरायझेशनच्या लिहिल्या. आता जर यात तुम्ही दोघांना ऍड केलं, सॉलिडचं लिक्विड प्लस लिक्विडचं गॅस ऍड केल्यानंतर काय होईल? सॉलिडचा डायरेक्ट गॅस कन्व्हर्जन ही इक्वेशन मिळेल. चला करून बघूया. मी त्या साईडचा बोर्ड रफ करते. ठीक आहे. काय म्हणत होते मी? तर ह्या ज्या काही दोन इक्वेशन्स आहेत, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. चला ऍड करूया. जेव्हा तुम्ही हे ऍड कराल एकमेकांमध्ये आणि सॉलिड टू गॅस कन्व्हर्जन होणार, कारण एरोच्या ह्या साईडची टर्म आणि त्या साईडची टर्म आपण कट करतो. येस. तुम्ही हे कशामध्ये केलेलं? केमिकल कायनेटिक्स. हा. जेव्हा तुम्ही हे दोन ऍड कराल, सॉलिडचं लिक्विड व्हायलाय, लिक्विडचं गॅस व्हायलाय, याचा अर्थ लिक्विड राहिलाच नाही. या साईडचा लिक्विड आणि या साईडचा लिक्विड कट करा. सो फायनल जे काही आन्सर येईल तुमचं ते काय होणार? सॉलिड टू गॅशियस कन्व्हर्जन होताना, सॉलिडचा गॅस होताना काय होत असतं? सबलिमेशन. सो डेल्टा सबलिमेशनची एन्थाल्पी कॅल्क्युलेट करायची आहे. हे सगळं ऍड करत आलाय, तर ह्या दोन एन्थाल्पीज पण ऍड करायच्या. मग काय होणार? 6.01 प्लस 45.07 करा. ऑन एन ऍव्हरेज किती आन्सर येईल तुमचं? 51.08. येस. बघा 45 प्लस 6 51 आणि हे 0.8. सो आन्सर विल बी 51.08 किलो जूल मोल इनवर्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस. हे 0 डिग्री सेल्सिअसला झालेल्या सबलिमेशनची एनर्जी आहे. सो मी असंही म्हणू शकते का की सबलिमेशनची जी काही एनर्जी असते, एन्थाल्पी असते, ती सम असते कोणाची? एन्थाल्पी ऑफ फ्युजन, फ्युजनची एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ सबलिमेशन, सॉरी प्लस एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. बघा सबलिमेशनची एनर्जी काढायला मी फायनल सबलिमेशनची एनर्जी काढली, ही एन्थाल्पी काढण्यासाठी मला फ्युजन प्लस वेपरायझेशन करायला लागलं. सो तुम्हीही असंच लिहायचं, सबलिमेशनची एनर्जी जर वॉटरसाठी काढायची असेल किंवा कुठल्या तरी नॉन सबमायलेशन जो कंपाऊंड सबलाईम होत नाही अशा कंपाऊंडसाठी जर तुम्हाला एन्थाल्पी काढायची असेल तर ती प्रोसेस 2 स्टेप मध्ये होणार. सॉलिडचा लिक्विड होणार, मग तो लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे फ्युजनची एन्थाल्पी प्लस वेपरायझेशनची एन्थाल्पी एकत्र केली तरच सबलिमेशनची एन्थाल्पी निघते. सिंपल होतं. येस. व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या का मॅम? येस. ट्राय टू कीप इन, ट्राय टू रिमेंबर. जसं की बघा आणखी एकदा रिवाइज करूया. लास्ट एन्थाल्पी ऑफ कोणाचं काढूया आधी आपण? फ्युजनची. फ्युजनच्या तुम्हाला एकच एन्थाल्पी लक्षात ठेवायची आहे, दॅट इज प्लस 6.01 किलो जूल मोल इनवर्स. कारण याचं टेम्परेचर लक्षात ठेवा 0 डिग्री सेल्सिअस फ्युजनचं. ओके. आणि जर तुम्हाला उलटी प्रोसेस विचारली, सॉलिड टू लिक्विडला काय म्हणायचं असतं? फ्युजन. जर लिक्विड टू सॉलिड विचारलं तर तुम्ही फ्रीजिंग लक्षात काही ठेवायचीच गरज नाही. फ्युजनची 6 माहिती असेल तर फ्रीजला -6 करून टाकायची. त्यानंतर एन्थाल्पी कोणासाठी बघूया आपण? लिक्विडचं गॅस म्हणजेच काय? वेपरायझेशन. यात मात्र तुम्हाला 2 व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आहेत. पहिली आहे 40
+40 आणि दुसरी आहे +44. सो 40 अँड 44 सिंपल व्हॅल्यूज आहेत. युनिट तेच राहणार, केल्विन इनवर्स, किलोजूल मोल इनवर्स, किलोजूल मोल इनवर्स. टेम्परेचर फक्त लक्षात ठेवा, 40 असते 100 डिग्री सेल्सिअसला आणि 44 असते 25 डिग्री सेल्सिअसला. कारण पाणी जे बॉईल होणार ते 100 डिग्री सेल्सिअसला किंवा 25 म्हणजे रूम टेम्परेचरला होईल. 0 डिग्री सेल्सिअसला तुमचं पाणी बॉईल होणार नाही, त्यामुळे तिथं 0 डिग्री नाहीये. त्यानंतर लास्ट कुठली आली तुमची, सब्लिमेशनची एन्थॅल्पी. सब्लिमेशनची एन्थॅल्पी आणि ती काय असते, फ्युजनची प्लस वेपरायझेशनची. फ्युजनची एन्थॅल्पी प्लस वेपरायझेशनची एन्थॅल्पी. आता बघा, तुम्ही फ्युजनची एन्थॅल्पी जर 0 डिग्री सेल्सिअसची घेत असाल तर वेपरायझेशनची पण 0 डिग्री सेल्सिअसचीच घ्यायची. ती एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करून समवट तुम्हाला किती दिली आहे, 45.07. बघा, 0 डिग्री सेल्सिअस, वेपरायझेशन किती दिले तुम्हाला, 45. सो फायनल आन्सर तुमचं किती येणार आहे इथे जे काही आपण कॅल्क्युलेशन केलं, +51.08 युनिट तेच किलोजूल मोल इनवर्स ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ॲट 0 डिग्री सेल्सिअस. ओके, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेली ही व्हॅल्यू आहे 45.07. सो जेव्हा सब्लिमेशन मध्ये तुम्ही फ्युजन जर 6 घेत असाल तर वेपरायझेशन पण 0 डिग्री सेल्सिअसचं घ्यायचं, जे की 45.07 आहे. तिन्ही प्रोसेस क्लिअर झाल्या. येस, लिक्विडचं गॅस म्हणजे वेपरायझेशन, गॅसचं लिक्विड म्हणजे कंडेन्सेशन. सो दिस इज वेपरायझेशन, दिस इज कंडेन्सेशन आणि सॉलिडचा डायरेक्ट गॅस केला तर सब्लिमेशन. क्लिअर असतील. हे जे काय आज तुम्ही बघितलं हे काय होतं, एनर्जी चेंजेस म्हणजे एन्थॅल्पी चेंजेस फॉर फिजिकल प्रोसेसेस. सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅस किंवा सॉलिडचा डायरेक्ट गॅस, या सगळ्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रोसेस आहेत. या फिजिकल प्रोसेसच्या वेळी ज्या काय एन्थॅल्पी चेंजेस होतात 3 मेन आहेत, त्याच्या रिव्हर्स करून सुद्धा आपण नावं देऊ शकतो. एन्थॅल्पी ऑफ फ्युजन, एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन. उलट करून एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग, एन्थॅल्पी ऑफ कंडेन्सेशन. सो दॅट्स इट फॉर या पार्टसाठी. या व्हॅल्यूज पार्ट करा, हे लिहून काढा एकदा अँड जॉईन करा नेक्स्ट पार्टमध्ये विथ सम मोर एन्थॅल्पीज. थँक्यू सो मच.